तुमच्याकडे जर आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असेल तर तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळतील। पण आता आयुष्यमान कार्ड धारकांनी तातडीनं केवायसी करून घेणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मिळणारा लाभ बंद होऊ शकतो। दुसरीकडे बनावट कार्ड तयार करण्याचं प्रमाण वाढल्यानं सरकारनं काही कठोर पावलं उचलली आहेत। त्यानुसार आयुष्यमान कार्डसाठी दिलेली माहिती आधार कार्डवरील माहितीशी जुळली पाहिजे। तसंच बनावट कार्ड शोधण्यासाठी आता सरकार AI ची मदत घेणार आहे। मोदी सरकारनं आयुष्मान भारत योजना आणली, त्यातून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात। दुसरीकडे अनेकांनी बनावट कार्ड बनवली। अशावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन सिस्टीम आणली आहे। त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी केवायसी करणं आवश्यक आहे। आयुष्मान भारत कार्डसाठी दिलेली माहिती आधार कार्डशी जुळली तरच कार्ड व्हॅलिड राहील, अन्यथा ते कार्ड रद्द होईल। तसंच बोगस आयुष्मान भारत शोधण्यासाठी आता सरकार AI ची मदत घेणार आहे, कारण गेल्या 4 वर्षात देशात तब्बल 61,000 पेक्षा अधिक कार्ड संशयास्पद आढळली आहेत। दुसरीकडे आयुष्मान कार्डमध्ये आता मर्जीनुसार नवीन सदस्य जोडता येणार नाहीत। केवळ 2011च्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावांचा समावेश करता येईल। एकूणच आयुष्मान कार्डचा लाभ हवा असेल तर केवायसी करून घेणं आवश्यक आहे।